मॅडम स्क्रीन विजिबल आहे? येस सर. ओके. तर मी सांगितल्याप्रमाणे गेल्या 20 वर्षांपासून आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतो. वेगवेगळे कोर्सेस आम्ही चालवून राहिलो. अबॅकस, वैदिक मॅथ्स, हँडरायटिंग, कॅलिग्राफी, इलेक्ट्रॉनिक्स, कोडिंग, लवकरच काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या काही कोर्सेस सुद्धा आम्ही लॉन्च करू. आणि त्याच हिशोबानुसार आम्ही कोविडमध्ये साधारणतः जून 2020 मध्ये कंपनी फॉर्म केली आपल्या फ्रँचायझीज वाढवण्यासाठी. आणि कंपनीचं नाव आहे यश ट्युटलेज प्रायव्हेट लिमिटेड. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या MSME डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आपली ही कंपनी रजिस्टर्ड आहे. आणि 21001 आणि 2018 जे एज्युकेशन क्वालिटीचं जे ISO सर्टिफिकेशन पाहिजे तर ते सर्टिफिकेशन आपण मिळवलेलं आहे. हे सर्टिफिकेशन आपलं. तर मी आता सांगितलं की आपण वैदिक गणित, अबॅकस, हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट म्हणजे हस्ताक्षर सुधारणा, कॅलिग्राफी, इलेक्ट्रॉनिक्स, कोडिंग हे सगळे कोर्सेस चालवतो आहे. आणि आणखी काही कोर्सेस यात ऍड होतील. तर गेल्या 6 वर्षांपासून वैदिक मॅथ्स आपलं सुरू आहे. बऱ्याचशा फ्रँचायझी आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. आमच्या इथे रेग्युलर बॅचेस चालतात. तुम्ही आमचे युट्यूब आणि फेसबुकवर तुम्ही पाहत, जर तुम्ही थोडंसं फॉलोअप केलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं विद्यार्थी कसे मिळवायचे, विद्यार्थ्यांना कसं हँडल करायचं, विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, पॅरेंट्स कसे हँडल करायचे, हे आम्ही तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान शिकवतो. ऍडमिशन कशा वाढवायच्या, कसे इव्हेंट्स घ्यायचे, लोक आपल्या क्लासपर्यंत कसे आणायचे, फुटफॉल्स कसे वाढवायचे, हेही आम्ही तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस शिकवतोच. प्लस आम्ही एक नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन घेत असतो. यावेळेस इंटरनॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आपली ही होईल. कारण यावेळेस US, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर कॅनडा, दुबई अशा बऱ्याच देशांमधून आपल्या बऱ्याचशा फ्रँचायझीजनी ऍडमिशन केल्यामुळं यावेळेसची जी कॉम्पिटिशन होईल ती इंटरनॅशनल लेवलची होईल. ठीक आहे. आमचा मेन उद्देश जो आहे की बा फार कमी पैशात तुम्ही घरून क्लासेस सुरू केले पाहिजे. आणि सध्या मला असं वाटतं की जर तुम्ही पाहिलं, थोडासा विचार जर केला तर 2 फील्डमध्ये सर्वात जास्त खर्च आपला होतो, तुमचा म्हणा की माझा म्हणा. एक तर म्हणजे मेडिकल फील्डमध्ये आपण पाहतो, आणि दुसरं म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये. सर्वात जास्त पैसा जो आपण 10वी पर्यंतचे जे मुलं असतात, तुम्ही विचार करा तुमची मुलं असतील तर सर्वात जास्त जो पैसा खर्च होतो तो म्हणजे त्यांच्या शिक्षणावर खर्च होतो. कुठलाही पालक घ्या, त्या पालकाला असं वाटतं की माझ्या मुलांनी हाही क्लास केला पाहिजे, तोही क्लास गेला पाहिजे, तोही क्लास केला पाहिजे. त्यामुळे बा घरूनच क्लासेस सुरू करता आले पाहिजे. आणि फार काही 50,000, 70,000, 1 लाख असं इन्व्हेस्टमेंट करायचं काम करायला नको. 5-10 हजार रुपयात क्लासेस सुरू झाले पाहिजे. तर या हिशोबानुसार आम्ही आमचे हे वैदिक गणित क्लासेस फार कमी कॉस्टमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे. मग वैदिक गणितचे फायदे काय? वैदिक गणित एक उत्तम प्रणाली आहे. वेदाजमध्ये काही मेथड्स लिहून ठेवलेल्या आहे. त्या मेथड्सवर कितीतरी फास्टर म्हणजे 10 to 15 टाइम्स म्हणजे 10-15 पट फास्ट मध्ये तुम्हाला गणित सोडवण्यास ते मदत करते. पाढ्यांचा ताण येतो मुलांना, टेबल्स आपण ज्याला म्हणतो पाढे, त्याचा फार ताण येतो. कोणी म्हटलं 17चा टेबल, कोणी म्हटलं 37चा टेबल. तर ते टेबल्स जमत नाहीत लोक इथे. यात फक्त 9 पर्यंतच टेबल्स येणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि किती मोठं प्रॉब्लेम असेल, कितीही मोठं प्रॉब्लेम असेल त्यावर आपण ह्या वैदिक गणितच्या मेथड्स अप्लाय करू शकतो. कितीतरी मुलं बोटांवर कॅल्क्युलेशन करतात, असं काही करायचं काम वैदिक गणित जर केलं तर हे पडणार नाही. आणि डेफिनेटली तुम्ही मग तो स्टुडंट पुढे इंजिनियर बनो, की तो मेडिकलमध्ये जाओ, की तो काही करो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची अभ्यास करो, MPSC करो, UPSC करो, त्याला 100% वैदिक गणितचा फायदा होणार आहे. तो JEE करत असेल तरी. ठीक आहे. प्लस गणितामध्ये आवड निर्माण होते. मुलांना भीती जी असते ती गणिताची असते, आणि शाळेवाले काय करतात, तेच ते त्यांच्याकडून रट्टा मारून घेतात. पण थोडंसं गणित वेगळं बदललं तर मग त्यांचे कॅल्क्युलेशन्सला लागणारा वेळ, सगळे प्रॉब्लेम्स. त्यामुळं काय होते की आपल्याला आवड निर्माण करणं महत्वाचं असतो. आणि एकदा का गणितात आवड निर्माण झाली की बाकीचे क्लासेस, स्टुडंट, मला असं वाटते बाकीच्या सब्जेक्ट्सवर मोठा फरक त्याच्या पडतो. मग वैदिक गणित कुणासाठी? आतापर्यंत गेल्या म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मागच्या महिन्यापर्यंत आम्ही 8वी पासून जे मुलं घेत होतो, 14 वर्षांपासूनचे पुढचे कुठली, मग ते MPSC करणारे असो की ते बँकिंग करणारे असो. मात्र बऱ्याचशा फ्रँचायझीच्या काही डिमांड्स आल्या आमच्याकडे, किंवा लहान मुलांनाही आपल्याला ते असायला पाहिजे, किंवा आमच्याकडे इन्क्वायरीज येतात 5वीच्या मुलाचे, त्यांना अभ्यास करायचं नसते, तर मग आता करायचं काय? मग 5वी ते 7वी साठी सुद्धा तुम्ही आम्हाला वैदिक गणित अवेलेबल करून द्या. तर त्यांच्या त्या डिमांडनुसार 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण गणित म्हणजे वैदिक गणितचा हा कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. 11 ते 13 वर्ष, 5 ते 7 आणि 8वी पासूनचे जे मुलं आहेत, थोडासा सिलेबस मध्ये डिफरन्स आहे. मात्र दोन्ही आता यात कव्हर आपण केलेले आहे, म्हणजे मोठं मार्केट तुमच्यासाठी आहे. ठीक आहे.
आणि कॉम्पिटिशन कमी आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, वैदिक गणितला कॉम्पिटिशन कमी आहे. तर काही पद्धती मी इथे तुम्हाला वैदिक गणितच्या काही दाखवतो. समजा 2 म्हणजे 2 अंक गुणेला 2 अंकाचं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्यात शेवटच्या अंकांची बेरीज 10 येते आणि पहिला अंक जर कॉमन असेल तर मी जसं तुम्हाला दाखवतो पहा इथे 96 मल्टिप्लाइड बाय 94. यातला पहिला अंक कॉमन आहे, इथेही 9 आहे आणि इथेही 9 आहे. आणि पहा इथे शेवटचे अंक, इथे 6 आहे, इथे 4 आहे. या दोघांची बेरीज 10 जर होत असेल तर पहा किती फास्ट मध्ये तुमचं कॅल्क्युलेशन परफॉर्म होते. कॉमन डिजिट कुठला आहे आपला? 9. 9च्या पुढचा डिजिट कुठला आहे? 9 नंतर येतो 10. तर त्या 9ला 10 मल्टिप्लाय करा. 9 इंटू 10, 9 गुणेला 10 दॅट इज 90. आणि 6ला 4 गुणा, 6 4 जा 24, 6 गुणेला 4 24. म्हणजे माझं उत्तर झालं 9024, 9024. कुठेही पेनला हात लावायची आवश्यकता नाही. इवन ही मेथड डेसिमल पॉइंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर सुद्धा अप्लाय होतो. मी मोजक्याच मेथड दाखवून राहिलो इथे. 4.7 मल्टिप्लाइड बाय 4.3. 4 हा कॉमन डिजिट, 7 आणि 3 ची सम 10 होते. मग मी काय करल, मुलांना पॉईंटचे मल्टिप्लिकेशन म्हटलं, पॉईंटचे ऍडिशन म्हटलं की मुलं घाबरून जातात. पॉईंट कुठे द्यायचा, काय द्यायचा हे त्यांना लवकर समजत नाही किंवा थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज होत, आपला सुद्धा लूज होत. तर 4.7 मल्टिप्लाइड बाय 4.3. आता कॉमन डिजिट कुठला आहे यातला? 4. 4च्या पुढचा डिजिट कुठला? 5. 4 इंटू 5 20 झालं. आणि 7ला 3 मल्टिप्लाय करा, 7 3 जा 21. म्हणजे तुमचा आन्सर आहे 20.21. पहा किती इझी पद्धतीने ह्या वैदिक मेथड्स, मॅथ्सच्या मेथड्स लिहून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. आणखी एक मेथड तुम्हाला घेतो. मी आधीच सांगितलं की तुम्हाला पाढे म्हणजे 9 पर्यंतच पाहिजे, पण आता मी तुमच्या समोर मेथड जी घेणार ती म्हणजे 11ने गुणाकार करायची, 11ने मल्टिप्लाय करायची. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही आताच बोलले होते की बा 9 पर्यंतचेच पाढे आले पाहिजे, मग मुलाला 11चा पाढा तर येणार नाही. बरोबर आहे ना, काही आवश्यकता नाही ना 11च्या पाढ्याची. ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 56 मल्टिप्लाइड बाय 11. आता मुलं 11 म्हणा किंवा 12 म्हणा किंवा 13 म्हणा, मुलं घाबरून जातात. ठीक आहे. मग काही यात 11चा टेबल येणं काही आवश्यकता नाही. फक्त काय करायचं आहे, डावीकडे आणि उजवीकडे 0 आणि 0 ऍड करून घ्यायचे आहे आणि उजवीकडून आपल्याला 2-2 नंबरची ऍडिशन करायची आहे. म्हणजे आपण पहिले 0 आणि 6 ची ऍडिशन करू. 0 प्लस 6 6, 6 प्लस 5 11, 11चा 1 कॅरी 1, 5 प्लस 0 आणि हा 1 कॅरी, किती होतं? 6 झालं. हे तुमचं आन्सर. तुम्हाला कुठेही 11चा टेबल आला नाही तरीही चाललं. मग आता हे छोटं प्रॉब्लेम वाटते तुम्हाला, मी पहा किती मोठ्या प्रॉब्लेमवर त्याला सॉल्व्ह करून टाकतो. 8168 मल्टिप्लाइड बाय 11. काय करल, राईटला 0 लेफ्टला 0, 0 प्लस 8 8, 8 प्लस 6 14चा 4 कॅरी 1, हातचा 1, 6 प्लस 1 7 प्लस 1 8, 8 1 अधिक 8 9, 8 अधिक 0 8 झालं हे उत्तर. फक्त बेरीज करावी लागेल, कुठेही गुणाकार करायचं काम पडलेलं नाही. असं कितीतरी मोठे मोठे प्रॉब्लेम्स. ही मेथड आता तुम्ही इकडे कितीही डिजिट घेतला, 8 1 6 8 2 4 5 6 7 मल्टिप्लाइड बाय 11. ठीक आहे, लगेच या मेथडनी तुम्हाला कितीही मोठं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. इमॅजिन करा स्टुडंटचा कॉन्फिडन्स लेवल काय वाढ. ठीक आहे. मग आता वैदिक आमचा जर तुम्हाला वैदिक गणितचा क्लास जर चालू करायचा असेल तर आम्ही यात काही लेवल्स पाडल्या नाही. आता लेवल्स का बरं पाडल्याने, आम्ही आधी लेवल्सचाही प्रयोग केला आहे. तर लेवलचा काय इश्यू होता की मुलं हे कोर्सेस जे आहेत हे मोठे मुलं आहेत, यांचे ट्युशन क्लासेस असतात, फाउंडेशन क्लासेस असतात, मग हे लेवल अर्धवट सोडतात. आपलं फार मन दुखतं कारण मन लावून आपण शिकवतो. बरोबर आहे ना. त्यामुळं आपण इथे लेवल ठेवलीच नाही. त्यामुळं तुम्हाला हे क्लासेस जर वीकली म्हणजे शनिवार रविवार घ्यायचे असतील, फक्त रविवार घ्यायचे असतील, शाळांमध्ये टायअप करायचे असं, माझे 3 शाळांमध्ये हे कोर्सेस आम्ही इथे लोकल लेवलवर टायअप करून शाळांमध्ये सुद्धा आम्ही हा कोर्स चालवतो. आठवड्यातून 1 दिवस शनिवारी शाळा म्हणते त्या दिवशी 2 तास आम्ही क्लास घेतो. लक्षात. त्यामुळं तो काही इश्यू नाहीये. म्हणून आम्ही लेवल्स ह्या काढून टाकल्या, सुरुवातीला सांगतो. आणि कोर्स पूर्ण करायला स्टुडंटला 2 ते 3 महिने लागतात. मग तुम्ही आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस घेत असाल, आठवड्यातले 5 दिवस घेत असाल, उन्हाळ्यामध्ये तुम्ही फास्ट मध्ये घेत असाल, ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही म्हणजे तुम्हाला अवेलेबल व्हाव्या म्हणून आम्ही हे ठरवले. मग या 2-3 महिन्याची फीस कोणती किती घ्यायची हे तुम्ही ठरवायचे. क्लासचे मालक तुम्ही आहे, यू आर द बॉस. ठीक आहे. क्लासला काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा. माझं असं नाही आहे किंवा हेच YTPL अबॅकस किंवा YTPL वैदिक मॅथ्स असं काही कुठे नाही आहे. तुम्ही तुमचं ओन नाव तुम्ही क्लासला देऊ शकता, कुठेही बाइंडिंग नाही आहे.
ऑनलाईन क्लासेस घ्या, ऑफलाईन क्लासेस घ्या. आमच्या कित्येक फ्रँचायझी ज्या आहेत त्या काही ऑनलाईन बॅचेसही घेतात, काही ऑफलाईन बॅचेसही करतात. ठीक आहे. आम्ही मात्र तुम्हाला वेळोवेळी मदत करतो. कारण अभ्यासक्रम तुम्ही कुठेही कम्पेअर करा, फार कमी कंपनीज तुम्हालाही माहिती आहे वैदिक मॅथ्सच्या फील्डमध्ये आहे. एकदम स्ट्रॉंग सिलेबस आहे, भरपूर ऑनलाईन ऑफलाईन प्रॅक्टिस पेपर्स आहेत. ठीक आहे. आणि शाळेत सुद्धा मुलांना याचा फायदा होतो, कॉलेजमध्ये होतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये होतो, JEE, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप, MTS, NTS आणि वेगवेगळ्या नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलच्या अभ्यास म्हणजे कॉम्पिटिशन ज्या होतात त्यात सुद्धा आमचे विद्यार्थी यात चांगले बक्षिस कमावतात. अभ्यासक्रम तुमच्या समोर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आहे, कशाने मल्टिप्लिकेशन करायच्या, काही मेथड्स आहेत मल्टिप्लिकेशनच्या, काही डिव्हिजनच्या. हा 5वी ते 7वीचा अभ्यासक्रम मी सांगितलेला आहे. त्यानंतर 8वी पासूनचा थोडा चेंज केलाय, थोड्याशा मोठे मेथड्स त्यामध्ये टाकलेले आहेत, काही वेगळ्या मेथड्स आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. अल्जेब्रिक पॉलिनॉमियल ऍड केलेला आहे, LCM HCF म्हणजे लसावी मसावी 8वी पासून ऍड केलेला आहे. टेबल्स आहेत, कुठलाही टेबल विद्यार्थ्याला बनवता येईल असा हा 5वी ते 7वी आणि 8वी पासून पुढचा आपण आपला अभ्यासक्रम आहे. आणि आपलं मॉडिफिकेशन नेहमी चालू असते, एवढं लक्षात घ्या. आपण नवीन नवीन सिलेबस मध्ये चेंजेस करत असतो लोकांना अट्रॅक्ट करायसाठी, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मग स्टुडंट आले तुमच्याकडे, जेव्हा स्टुडंट जेव्हा कोर्स करतो तर त्याला डेफिनेटली काही ना काही द्यावं लागते. तर स्टुडंटची परीक्षा घ्यायची असते, स्टुडंटचे पेपर कसे घ्यायचे आणि कोणते पेपर घ्यायचे, तयारी कशी करून घ्यायची हे तुम्हाला आम्ही देतो. परीक्षा तुम्हालाच घ्यायची आहे. ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन कसे तुम्हाला पाहिजे ते सगळे पेपर्स तुम्हाला अवेलेबल आम्ही करून देतो. तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट देतो. आता सर्टिफिकेट आता बरेचसे लोक पाहतो आम्ही हाताने लिहून देतात सर्टिफिकेट, नाही, सर्टिफिकेटची क्वालिटी असलीच पाहिजे. सर्टिफिकेटवर फोटोही तुम्हाला म्हणजे स्टुडंटचा येईल, स्टुडंटचं नाव प्रिंटेड होईल, स्टुडंटच्या कोर्सचं नाव, स्टुडंटचे मार्क्स, सर्टिफिकेट कोणत्या दिवशी प्रिंट झालं, सर्टिफिकेटचा युनिक नंबर, तुमच्या क्लासचं नाव, तुमची साईन सुद्धा राहते. एवढं तुम्ही समजून जा. तुम्हाला काही हाताने लिहायची आवश्यकता नाही. सोबत जर तो स्टुडंट चांगला असेल, 80% वर मार्क घेत असेल तर त्याला एक गोल्ड मेडल, त्याचं प्रोत्साहन वाढवायसाठी तुमच्या जवळ अदर कोर्सेस करता तो आला पाहिजे. कारण एकदा तो जुळला की आपलं हे कसं आहे, एवढे जे कोर्सेस चालतात यातून आपलं काय आहे की बा एक कोर्स नाही केला पाहिजे, हा झाला का चल दुसऱ्या वर्षी दुसराही आहे, नंतर तिसराही आहे, नंतर चौथाही आहे, असे सगळे कोर्सेस आपण त्याला अवेलेबल करून देऊ शकलो पाहिजे. म्हणजे आपल्या बास्केटमध्ये नंबर ऑफ सर्व्हिसेस असलो पाहिजे. आज आपण मॉलमध्ये जातो, आपण जिओ मार्ट मध्ये जातो, का बरं जातो? कारण तिथे एकाच दिवशी एकाच ठिकाणी सर्व सर्व्हिसेस आपल्याला मिळतात. हा मेन मोठो आहे. एकदा कस्टमर आला की त्याला तो दुसऱ्यासाठी आपल्याकडे आला पाहिजे, तो तिसऱ्यादाही आपल्याला आला पाहिजे, हा त्याच्या मागचा महत्वाचा उद्देश. तर आमचं महत्वाचं मी आधीच सांगितलं की बा आम्ही म्हणतो एक पाऊल स्वयंरोजगाराकडे, बिलकुल घ्या. तुम्हालाही माहिती आहे जॉबचे प्रॉब्लेम काय चालू आहे, सगळं काही प्रॉब्लेम चालू आहे, स्वतःचे बॉस बना ना. आज आमच्याकडे म्हणजे तुम्ही इमॅजिन करणार नाही, जवळपास आमच्या 2-3 संस्था चालतात. यश एज्युकेशन चालते, यश CCIT चालते, यश ट्युटलेज चालते. जवळपास 25 लोकांचा स्टाफ आमच्याकडे आहे. इमॅजिन करा तुम्ही की रोजगार देऊ ना आपण, आपण स्वतःचा आपण स्वयंरोजगार, आपण बॉस तर बनू, बरोबर आहे ना, पण एवढं मोठं बॉस बनू की आपल्या हाताखाली 4 लोक असले पाहिजे, याचा विचार आपण करा. ठीक आहे. आणि वैदिक गणित तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देते, कारण तुमच्याकडे तुम्हाला पैसा भरपूर कमवता येतो. पुढे तुम्हाला मी क्लिअर करतो. तुम्हाला असं नाही किंवा तुम्हाला ट्रेनिंग दिलं संपलं काम, असं बिलकुल नाही. आम्ही तुम्हाला बिलकुल 100% तुमच्या सोबत असतो. तुम्हाला ट्रेनिंग तर देऊ, सांग तुमच्या ट्रेनिंगचं मटेरियल देऊ. ट्रेनिंग हे ऑनलाईन मोड मध्ये होते. त्यानंतर कोणतीही फ्रँचायझी कॉस्ट एक्स्ट्रा द्यायचं काम नाही, कोणची रिन्युअल कॉस्ट नाही, कोणतेही लपवलेले चार्जेस नाही बँकांसारखे. प्रत्येकाकडून करून घेतो आम्ही. आम्हाला पाहिजे, आमचं थोडं डिसिप्लिनरी काम, आम्हाला तुमचे बुक्स सॉल्व्ह झालेले पाहिजे, आम्हाला तुम्ही पेपर सोडवायला असल्याला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल, तुम्ही वेळ द्याल, तर त्याच दरम्यान त्याच्यानंतरच तुम्ही मुलांना चांगलं शिकून द्याल. हो सर मला येते असं करून जमत नाही. ऍक्च्युअली शिकणं आणि शिकवणं यात मोठा फरक असतो, एवढं तुम्ही समजून चला. ट्रेनिंग झाल्यावर फ्रँचायझी सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देतो. त्यानंतर आम्ही पाहिलं की बऱ्याच शिकणाऱ्या आमच्या महिला आहेत, त्या क्लास सुरू करतात, मग क्लासच्या बाहेर बॅनर लावत नाही. त्यामुळे मग आम्ही ठरवलं मागच्या या 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्ही तुमच्या क्लासच्या नावानं तुम्हाला एक बॅनर देतो, क्लासच्या बाहेर लावा. मग क्लासचं इंटेरियर चांगलं असलं पाहिजे. तुमच्या घरात तुमचे कोर्सेस कोणते घेतात हे घरच्यांनाही माहित नसते, ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे. मग आता त्याच्यासाठी पोस्टर्स देतो, पॉम्पलेट्स देतो. पालक आला तर तुम्ही त्याला काय समजून सांगाल, त्याच्यासाठी ते माहिती पत्रक देतो. पालक आला, त्यांनी माहिती घेतली तुमच्या माहिती पत्रकावरून, त्याला आता ऍडमिशन करायची, मग तुमच्याकडे काहीच नसते, तो म्हणते ऍडमिशन फॉर्म द्या. मग तुम्ही ऍडमिशन फॉर्म तयार करत बसणार आहे का? मग तो ऍडमिशन फॉर्मही आम्ही तुम्हाला देतो. मग तो पालक विचारते की बा
मग आम्हाला सर्टिफिकेट कसं मिळेल, तर त्या सर्टिफिकेटचं सॅम्पलही तुम्हाला आम्ही पाठवतो, त्याचं एक मेडलचं गोल्ड मेडलचं सॅम्पल सुद्धा तुम्हाला पाठवतो. लक्षात. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग कशी करायची. ऍडव्हर्टायझिंगला वेगवेगळे आजकाल सोशल मीडियातून ऍडव्हर्टायझिंग होते, व्हॉट्सअपच्या स्टेटस वरून होते, व्हॉट्सअपच्या शेअरिंग वरून होते, इंस्टाग्राम वरून होते, फेसबुक वरून होते. तर त्यात तुम्हाला इमेजेस लागतात, त्यात तुम्हाला व्हिडिओज लागतात, हे सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. लक्षात. इवन तुम्हाला जर वाटत असेल की बा तुम्ही ऍडव्हर्टाईज करून आले, तुमच्या गावात करून आले, तर तुमच्या क्लासचं नाव त्याच्यावर तुम्हाला पाहिजे, ते कसं टाकायचं, त्यासाठी कोणता फ्री ऍप वापरायचा, व्हिडिओमध्ये एडिटिंग कशी करायची, डिजिटल मीडिया मार्केटिंग ज्याची कॉस्टिंग फार घेते मार्केटमध्ये, तुम्ही डिजिटल मीडिया मार्केटिंगचं शिका, 5-5, 7-7 हजार घेतात, आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट देतो. फ्री ऑफ कॉस्ट मार्केटिंग कशी करायची. फेसबुकवर तुम्ही माझी ऍड पाहिली, माझी ऍड पैसे भरून होती, पेड होती. तर पेड ऍड तुमच्याच भागात, समजा मी अकोल्यात राहतो, किंवा मी औरंगाबादच्या एखाद्या भागात राहतो, किंवा मी पुण्याच्या एका भागात राहतो, त्याच भागात पेड ऍड कशी करायची, थोडासा खर्च करून ऍड कशी करायची, हे सुद्धा ट्रेनिंग तुमचे होतात. विविध वर्कशॉप्स होतात, वेगवेगळ्या इव्हेंट्स कसे ऑर्गनाईज करायचे, त्यासाठी आम्ही सपोर्ट करत राहतो. तुम्ही आमच्या युट्यूब किंवा याच्यावर जा, आम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज कसं करायचं, काय कसं करायचं, याचं प्रशिक्षण देतो. लक्षात. म्हणजे बिझनेस वाढीसाठी आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो. आणि स्टुडंट आल्यानंतर, ठीक आहे, स्टुडंट जेव्हा तुमच्याकडे येतो, तर स्टुडंट जेव्हा तुमच्याकडे येतो, तर त्याला लागणारं मटेरियल सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल, त्याला लागणारे पुस्तकं, त्याला लागणारे ऑनलाईन ऑफलाईन पेपर, फायनल पेपर, त्याचं प्रमाणपत्र, त्याचं म्हणजे गोल्ड मेडल, आणि ते एकदम कमी पैशात. एकदम कमी पैशात. असं नाही, आता मी काही लोकांचं थोडंसं सर्च केलं, काही लोक म्हणतात बाबा माझ्याकडून एवढी 5,000 रुपयाची पुस्तकं घ्या तर मी पाठवलं, असं माझं बिलकुल नाही. तुम्ही मला साधं म्हटलं सर एका स्टुडंटची मला किट पाहिजे, मी एका स्टुडंटची किट सुद्धा तुम्हाला पाठवतो. माझ्याकडून एवढंच मटेरियल घ्या, कारण एकदम कोणी इन्व्हेस्ट करत नाही ना. मलाही माहित आहे, तुम्ही म्हणाल बा सर 5,000चं मटेरियल घ्या, 5,000 काच कमवणं सोपं नाही, मलाही माहित. मग बा एक स्टुडंट आला, त्या स्टुडंटची किट बोलवा तुम्ही, त्या स्टुडंटची पुस्तकं बोलवा, तेवढंही आम्ही पाठवतो. इथून आमची तयारी आहे. असं नाही की आम्ही आता चालून राहिलो आहे, जवळपास 100 फ्रँचायझी आपल्या सगळ्या चालू आहे. म्हणून मी सांगतोय की आम्ही देतो साथ तुम्हाला, क्लास सुरू करण्यापासून ते एकदम सक्सेसफुल होण्यापर्यंत. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा. तुमची मेहनत पाहिजे मात्र, आणि तुमची शिकायची तयारी पाहिजे. हो हो करून होत नाही, तुमची मेहनतच घ्यावं लागेल तुम्हाला. एकदम मी असं म्हणत नाही, आता तुम्ही ऍड पाहता, महिन्याला कमवा 30-40 हजार रुपये, एका दिवसात ते होत नाही ना हो. असं मी चुकीची ऍड बिलकुल टाकलेली. मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला महिन्याचे 30-40 हजार कमवायसाठी तुम्हाला काही स्टुडंट्स पहिले तयार करावे लागतील, त्यांचे रिझल्ट दाखवावे लागतील, तेव्हा कुठे तुमच्याकडे भरपूर स्टुडंट्स तयार होतील. त्याला कदाचित 6 महिने 1 वर्ष लागत. आणि तसंही म्हटलं जाते की कुठलाही तुम्हाला क्लास सेट करायचा असेल, बिझनेस सेट करायचा असेल, तर 1-2 वर्ष तुम्हाला लागतात. लोकांचा विश्वास तुम्हाला संपादन करावा लागतो. असं उठूनच 30-40 हजार रुपये महिना कमवा असं होत नाही. मी फ्रँकली बोलणारा आहे, त्यामुळे सरळ तुम्हाला सांगून राहिला. आणि तुम्हाला क्लास चालू करायचा फक्त 5,000 मध्ये. 5,000 मध्ये ट्रेनिंग, तुमचं बुक मटेरियल, तुमचे सॅम्पल पेपर्स, तुमचं ऑनलाईन पोर्टल, तुमचे बाकीचे ट्रेनिंग, तुमचं फ्लेक्स, तुमचे पॉम्पलेट्स, हे सगळं 5,000 रुपयात आहे ना. मला तुम्ही सांगा ना, 5,000 रुपये आज कुठे आपण खर्च करत. कित्येक ठिकाणी आपण कुठे जातो तर 5,000 असेच खर्च होतात. मग आपण स्वतःच काहीतरी शिकायला, काहीतरी नवीन सुरू करायला 5,000 जर इन्व्हेस्टमेंट करत नसेल, तर मग मात्र प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळे 5,000 रुपयात तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला फ्लेक्स मिळून राहिलाय, तुमचं ट्रेनिंग होऊन राहिलाय, ज्या ट्रेनिंगला साधारणतः 1 महिना लागतो. ट्रेनिंगला तुम्हाला, स्टुडंटला 2 ते 3 महिने लागतील, स्टुडंटला कदाचित 4 महिने लागतील. मात्र तुम्हाला आम्ही 21 ते 30 दिवसात ट्रेनिंग देतो. पण असं नाही की बा सर मला समजलं नाही, तुमचे 30 दिवस झाले, असं नाही ना. आता मागच्या बॅचला काही लोक थोडेसे बरेच दिवसाचं गणित सुटलं, मराठी मीडियमचे होते, त्यांना वेळ लागला, 30 दिवसाचे 40 दिवस लागले. असं आमच्या इकडे नाही ना की बा मी 21 दिवस ते 30 दिवस म्हटलं तर 21 ते 30 दिवसातच तुमचं ट्रेनिंग झालं पाहिजे. नो, तुम्हाला किती दिवस लागतील. काही लोक आहे, मागच्या बॅचला काही लेडीज होत्या, सर आम्ही मराठी मीडियम मधून शिकलो, तेवढं तुम्ही थोडस आरामात घ्या, बिलकुल चालेल, मला काही इश्यू नाही. लक्षात. तर फक्त म्हणजे 5,000 रुपयाचं एवढं सगळं ट्रेनिंग पासून, पुन्हा सांगून राहिला, ट्रेनिंग पासून तर तुमच्या मार्केटिंग मटेरियल पासून तर तुमच्या बिझनेस ट्रेनिंग पासून, तर हे सगळे सेशन्स 5,000 रुपयात, कोणतंही एक्स्ट्रा फ्रँचायझी फी नाही. यात मध्ये तुमची फ्रँचायझी आली, तुमचं ट्रेनिंग आलं, तुमचे फ्लेक्स आले, तुमचे बॅनर आले, तुमचं पॉम्पलेट्स आले, तुमचे ट्रेनिंग आले, ट्रेनिंग मटेरियल आलं, सगळं 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 आलं, फॉर्म्स आले, सॅम्पल गोल्ड मेडल, सॅम्पल सर्टिफिकेट, सगळं आलं. फक्त आम्हाला काय अपेक्षित आहे, आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही क्लास चालू करावा, शिकावं. घरातलाच, शेजारचा, नातेवाईकाचा कुणीतरी विद्यार्थी, एखादा आजूबाजूचा विद्यार्थी असेल किंवा तुमचाच मुलगा मुलगी असेल, त्याला शिकवणं सुरू करा.
कारण जोपर्यंत एखादा विद्यार्थी तुमच्या हातून जात नाही तोपर्यंत तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढत नाही. त्यानंतर कित्येक लोक क्लास चालू होते, आजूबाजूच्यांनाही माहित नसते तुम्ही क्लास घेता, बाहेर पोस्टर्स लावा, बॅनर लावा, आम्ही तुम्हाला देऊन राहिला, फ्री ऑफ कॉस्ट देऊन राहिलेलो. ठीक आहे, आपले स्वतःचे स्टेटस शेअर करण्यापेक्षा आपल्या कोर्सचे स्टेटस शेअर करा, त्याच्यावर तुमच्या क्लासचं नाव कसं टाकायचं, व्हिडिओ कसे एडिट करायचं ते तुम्हाला देतो. सोशल मीडियावर मार्केटिंग कशी करायची सॉरी सोशल मीडियावर फ्री ऑफ कॉस्ट मार्केटिंग कशी करायची, इव्हन फेसबुकचं पेज कसं बनवायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. ठीक आहे, पालकांना बोलवायचं कसं, विद्यार्थ्यांना कसं बोलवायचं, त्यांचे वर्कशॉप कसे कंडक्ट करायचे, त्यांना ऍडमिशन कसं कन्वर्ट मध्ये कसं करायचं, ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्याकडून फॉर्म कसे भरून घ्यायचे, हे सगळं आम्ही तुम्हाला ट्रेनिंग मध्ये देतो. तुमचे ऍडमिशन होतील 100% होतील जर तुम्ही आम्ही म्हटल्यानुसार जर तुम्ही चालाल. त्यांचं ट्रेनिंग तुम्हाला द्यावं लागेल. काही इश्यू येत असतील तुम्हाला त्या मुलांना शिकवण्यात, तर आम्ही हजर आहोत. आमच्या कोणत्याही फीडबॅक तुम्ही आमच्या युट्यूबवर जा, आमच्या फेसबुकवर जा, आमच्या वैदिक मॅथ्स अबॅकस किंवा कोणत्याही कोर्सच्या टीचरचे फीडबॅक पहा, ते कसे काम करतात ते पहा, तुम्हाला कळ. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 5,000 रुपये तुम्ही आम्हाला द्याल, बरोबर आहे, आणि एका विद्यार्थ्याची तुम्ही 3,000 फी जर घेत असाल, 10 स्टुडंट असतील तर तुमच्याकडे किती फी येणार आहे तुम्ही विचार. 10 स्टुडंट तुमच्याकडे येऊ शकत नाहीत का? बिलकुल येऊ शकतात. 10 गुणेला 3, 3,000, 30,000 रुपये तुमच्याकडे अवेलेबल आहे, बरोबर आहे. परीक्षा कशी घ्यायची तेही आम्ही तुम्हाला देतो. त्यानंतर त्याचे पेपर्स देतो, त्याचं सर्टिफिकेट देतो, त्याचं मेडल देतो, सगळं देतो ना. तुम्हाला फक्त तयारी पाहिजे. आता मग स्टुडंटला जी किंमत लागेल ती फक्त 450 रुपये आणि कुरिअर चार्जेस आम्ही सगळ्या या गोष्टीचं घेतो. म्हणजे स्टुडंटला लागणारे पुस्तकं, स्टुडंटला लागणारे सर्टिफिकेट, स्टुडंटला लागणारं मेडल किंवा बाकीचा जो काही पेपर्स ऑनलाईन ऑफलाईन, इव्हन लवकरच आम्ही तुम्हाला ऍपही देऊन राहिलेलो. लक्षात, तुम्हाला काही ऍपही देऊन राहिलेलो, त्याच्याविषयी मी आता जास्त बोलत नाही, तर तोही तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊन राहिला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, आता समजा 10 स्टुडंट आले, तुम्ही साधी 3,000 फी ठेवली, 30,000 रुपये तुमच्याकडे येऊन राहिले, तुम्ही आम्हाला किती देणार? 4,500 रुपये देणार. कुरिअर चार्जेस काही आम्ही प्रायव्हेट कुरिअरनी पाठवत नाही, आम्ही पोस्टाने पाठवतो, स्पीड पोस्टनी फार नॉमिनल चार्जेस पोस्ट घेते. मग 4,500चे 5,000 खर्च झाले, म्हणजे 30,000तले 5,000 गेले, तरी तुमच्याकडे 25,000 येऊन राहिलेले आहे. आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस क्लास घ्यायचा, बरोबर आहे की नाही. असे जर दर महिन्याला 10 ऍडमिशन जर तुम्हाला भेटत गेले, तर इमॅजिन करा तुम्ही काय. शाळांसोबत कसं टायअप करायचं, शाळांना काय कन्व्हिन्स करायचं, शाळांसोबत काय बोलायचं, हे मी तुम्हाला सांगतो. वेळ पडली जर तुम्हाला वाटलं की सर ही शाळेसोबत माझे संबंध चांगले आहे, तुम्ही एखादा वेबिनार घ्या, शाळेला समजा, बिलकुल मी तयार, काही तो इश्यू नाही. ठीक आहे, आमची टीम तयार आहे. मग आता तुम्हाला नक्की विचार करायचा की बा कोणासाठी विचार करणार आहे. माझ्यासाठी तर विचार नाही आहे, तुमच्या स्वतःसाठी आहे. तुमच्या स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्य, बिलकुल आर्थिक स्वातंत्र्य तर असायला पाहिजे. आणि तुम्हालाही माहित आहे की फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत, लोक लवकर विश्वास ठेवत नाही, बरोबर आहे की नाही. मग आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे आहे, तर मग तुम्हाला सुरुवातीला मेहनत घ्यावं लागणार नाही का? व लोकांना तुम्हाला 1-2 पोरं तयार करून टाकावं लागणार नाही का? मग तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल, मी पुन्हा सांगतो, मी अशी बिलकुल ऍड केली नाही की महिन्याचे 30-40 हजार कमवा. मी डेफिनेटली सांगतो, एका महिन्यात नाही, मात्र पुढच्या 4-6 महिन्यात जर तुम्ही आमच्यासोबत राहिले तर 30-40 हजार काय, आमच्या काही फ्रँचायझी ज्या आहेत घरी बसून 50-50, 60-60 हजार कमवतात. किंवा आमचीच मेन ब्रांच आहे, मी तुम्हाला सांगतो, यश एज्युकेशन, दीपाली मॅडम डायरेक्टर ऑफ आयटीपीएलच्या, मला असं वाटते 350 स्टुडंट रोज येतात. इमॅजिन करा, 350 स्टुडंट रोज येतात. मग हे तुमच्यासाठी आहे, तुमच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे थोडासा तुम्ही विचार करा. आणि एवढ्या कमी पैशात मला नाही वाटत बा 5,000 रुपयात आज कोणता काही क्लास सुरू करण्यासारखा आहे, किंवा एखादं तुम्हाला गाळा पाहिजे किंवा एखादं दुकान पाहिजे, असं काहीच नाही आहे. वेळेनुसार काम करता येते. मी जॉब करते किंवा जॉब करतो किंवा माझ्या घरचे काम असतात, दुपारनंतर मला फावला वेळ असतो, त्या वेळेत तुम्ही घ्या ना, आणि समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो. आता मी एक टीचर डेचा इव्हेंट ठेवलेला आहे. आमच्या फ्रँचायझीनी त्या टीचर्स लोकांना ऑनर म्हणजे त्यांचा सत्कार करायसाठी 250 टीचर्स लोकांचे नावं मला पाठवले, आणि त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट त्या टीचर्सच्या नावाने, तुमच्या क्लासच्या नावाने प्रमाणपत्र सुद्धा पाठवलेले आहे. इमॅजिन का, भरपूर बक्कळ पैसा तुम्हाला कमवून देणार गॅरंटीनी. फक्त मात्र पेशन्स पाहिजे, हार्डवर्क पाहिजे, आणि एक तुमचा टार्गेट पाहिजे की बा असं असं आपल्याला करायचं. आम्ही दोघेही बॅचेस घेतो. अर्ध्या काही काही मेथड्स आहेत ज्या मी घेतो, आणि काही मेथड्स दीपाली मॅडम घेतात. मी स्वतः एमटेक आहे आयटी मध्ये, मॅडम MSc बीएड आहेत, कम्प्युटरमध्ये बीएड आहेत. त्यानंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे MSc. आम्ही दोघेही पदवीधर आहोत. 20 वर्षापासून याच्यावरच काम करतोय. आता 3 वर्षापासून मात्र बाहेर निघालो, मोठ्या प्रमाणावर फ्रँचायझी
रोजगार उपलब्ध झाले पाहिजे, हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे. तर काही अपेक्षित प्रश्न आम्हाला नेहमी असतात. फ्रँचायझी प्रमाणपत्र मिळेल का? हो. 3 वर्षानंतर ते रिन्यू करावं लागेल. मात्र रिन्यू कॉस्ट मी अजून ठेवलेली नाही. मात्र काय होऊन राहिलं की काही लोकांचं म्हणणं आहे की बा रिन्यू का बरं करावा, तर रिन्यू करायचं याच्यासाठी कारण 3 वर्षानंतर काही लोकांना असं वाटतं बा सर आम्ही आमचं सुरू करतो की बाबा पुढे निर्णय तुम्हाला घ्यायचा, बरोबर आहे की दॅट इज युअर चॉईस, म्हणून आपण ते ठेवलेलं आहे. कोणची वेगळी फ्रँचायझी फी नाही. या 5,000 रुपयामध्ये फ्रँचायझी आली, तुमची रिन्युअल फी भरायचं काही काम पडणार नाही, तुमच्या ट्रेनिंग फीस मध्ये सगळं आलेलं आहे. पालकाला कधी कधी पालक वेगवेगळ्या मानसिकतेचे येतात, विद्यार्थी वेगवेगळ्या मानसिकतेचे येतात. मग तुम्हाला काही अडचण आली, आम्ही हजर आहोत, आम्ही बिलकुल अवेलेबल आहे. एखाद्या वेळेस कॉल उचलला जात नाही, व्हॉट्सअपवर मेसेज टाका, बिलकुल आम्ही एखाद्या बॅच मध्ये असलो तर रिवर्ट बॅक करतो 100%. फी किती घ्यायची तुमच्या गावानुसार घ्या. आम्हाला 450 रुपये दिल्यानंतर तुम्ही वरती फी किती घेता, कोणी 2,000 घेईल, कोणी 2,500 घेईल. आता मी आज एक व्हिडिओ लिंक शेअर केलेली आहे थोड्या वेळ आधी फीडबॅकची. ते सर आहे सातारा जिल्ह्यातले, यंग आहे एकदम, मला वाटतं 25 वर्ष वय असेल, प्रदीप हिंगमिरे सर. 4,000 रुपये फी घेतली, कोचिंग क्लासेसही होते, 10 ऍडमिशन मिळाल्या, 40,000 रुपये कमवले म्हणे सर 2-3 महिने. मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही फी किती घ्यायची मी कुठे बाइंडिंग करत नाही बाकीच्या लोकांसारखी, किंवा 4,000 तुम्ही घ्या 2,000 मला पाठवा, असं बिलकुल नाही. तुम्हाला किती घ्यायची, तुमच्या गावाची पेईंग कॅपॅसिटी किती लोक भरू शकतात. कदाचित असं असू शकते की तुम्ही सुरुवातीला 2,000 घ्याल, रिझल्ट मिळायला लागले 2,500 घ्याल, अजून चांगले मुलं वाढले 3,000 घ्या, अजून मुलं चांगले वाढले 3,500 घ्या. जिओ सारखं कस्टमर वाढत गेले, जिओचं रिचार्जचे कॉस्ट वाढत गेली, तशी तुमची फी तुम्ही वाढवू शकता. किती दिवस क्लास घ्यायचा मी आधी सांगितलं, आम्ही आठवड्यातून 5 दिवस घेतो, काही फ्रँचायझी आठवड्यातून 1 दिवस घेतात, काही फ्रँचायझी आठवड्यातून 2 दिवस घेतात, शाळांमध्ये आम्ही 1 दिवस घेतो. ते तुमच्यावर आहे, म्हणजे मुलांचं कसं बाकीचा टाइम टेबल, कारण मुलांचा हा ऑप्शनल कोर्स आहे, बरोबर आहे. मग त्यांचे ट्युशन, त्यांचे फाउंडेशन कोर्सेस, त्यांचे क्लासेस हे पाहून तुम्हाला जे काय आहे ते सगळं डिस्कस करायचं, ठीक आहे. मग आता काही लोकांना गणिताची आवड नसते, काही लोकांना भीती वाटते, मी गणित कधी शिकवलं नाही, कधी शिकवता येईल का, बिलकुल काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आहोत. तुम्हाला साधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येणं आणि पाढे 9 पर्यंत आले पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला किती वेळ लागला ट्रेनिंगला त्यामुळे काही नाही, फक्त तुमची शिकायची तयारी लागते, मानसिक मेहनत घ्यावी तुम्हाला लागते, लक्षात. बिना मेहनतीचं काहीच होत नाही, बाकी आम्ही तुमच्या सोबत, ठीक आहे. तर काही प्रश्न असले तर याच्यावर तुम्ही आम्हाला विचारू शकता आणखी, किंवा आमचे तुम्ही वेबसाईटवर जा, फेसबुकच्या पेजवर आमचं पहा, युट्यूबचं चॅनल पहा, रेग्युलर फॉलो त्याला सबस्क्राईब करा, तुम्हाला आमच्या अपडेशन नेहमी तुम्हाला दिसतील. आता मी ओपन करतो की तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. मी स्क्रीन प्रेझेंटच्या मॅडम, मी स्क्रीन प्रेझेंट करणं थांबवतो. रेणुका मॅडम तुम्ही हँड रेस केला आहे, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सगळ्यांना समजलं की काही समजलं नाही? सुरेश सर, नीलम मॅडम, सागर सर, प्रवीण सर, हा सर, नमस्कार. नमस्कार सर, बोला ना, काही प्रश्न आहे? हा म्हटलं, आपला जो कोर्स आहे तो कधीपासून स्टार्ट होतोय तो? काय म्हटलं सर? कोर्स कधीपासून स्टार्ट होतोय आपला? नेक्स्ट वीकला चालू होईल सर. नेक्स्ट वीकला. आणि त्याचं टायमिंग काय राहील आपला? टायमिंग जनरली रात्रीच असतं सर, 7-8, कारण बरेच लोक जॉबवाले असतात, हाऊस वाईफ असतात, घरातला स्वयंपाक करून करायचं असते, तर थोडंसं रात्रीचं सेशन मी ठेवतो. ऑनलाईनच राहील ना कोर्स? ऑनलाईन राहील बिंदास, सगळे ऑनलाईन ट्रेनिंगच घेतलेले आहे आमच्या अबॅकस, वैदिक मॅथ्स. आपल्याला लेवल असतात का त्याच्यामध्ये काही? नाही, लेवल नाही ठेवलं सर आपण. लेवल मध्ये मी सांगितलं तुम्हाला, ड्रॉबॅक हा आहे की हे मोठे मुलं आहे, यांचे किती कोचिंग क्लासेस असतात, यांचे ट्युशन असतात, लेवल मध्ये मुलं ड्रॉप होतात. तर आपल्याला पूर्ण कोर्स मुलांना द्यायचा, आहे, हो. तर किती कालखंड लागतो त्याला सगळ्याला? आता तुम्ही आठवड्यातून किती दिवस क्लास घेता त्याच्यावर महत्वाचं आहे सर. साधारणतः जर तुम्ही आठवड्यातून 5 दिवस घेत असाल, म्हणजे 5 तास, तर तुम्हाला 3 महिने साधारणतः लागतात, 2 ते 3 महिने. 2 ते 3 महिने लागतात साधारणतः का? ओके. सॅटर्डे संडे घेऊ शकता, मग आता 2 तास आठवड्यातून सॅटर्डेलाच घेऊ शकता, असंही तुम्ही करू शकता, काही इश्यू जात नाही. ओके ओके. आणि फीज कशी असते आपल्या शेड्यूल त्यांचं? फीस सर तुम्ही स्ट्रक्चर, आम्ही 450 रुपये घेऊ, बरोबर आहे ना. सर्टिफिकेटचं किंवा तुमचं बुक्सचं, पेपर्सचं, किंवा ऍप आपला येऊन राहिला तो ऍपचं, फक्त 450 प्लस कुरिअर चार्जेस आपले राहील. वरती तुम्ही फीस किती घ्यायचा? तुम्ही कुठल्या गावात राहता सर? अहमदनगर.
अहमदनगर. आता नगरला पेईंग कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आपल्याला लक्षात येते ना, की बा जेवढे लोक भरू शकतात, 2,500 भरू शकतात, 3,000 भरू शकतात, बरोबर आहे की नाही? हा. त्या हिशोबानुसार तुम्ही फीस घ्या ना. सुरुवातीला कमी घेऊन नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्हाला वाढवता येते, काही इश्यू नाही. ओके. ठीक. आणि त्याच्यामध्ये काही बुक्स वगैरे आपण देतो तसं आहे? हो, बुक्स आहे ना, आम्ही बुक्स मटेरियल पाठवतो सर, काही इश्यू नाही. ओके. आणि बुक्स आपल्याला आहे, आता पेपर्स आहे. आम्हाला स्वतःला कोर्स करायचा म्हटल्यानंतर फीस किती, 5,000 रुपये आहे का? हो, 5,000 रुपये. आम्हाला स्वतःला करायचं म्हटल्यानंतर. हो, तुम्हाला करायचं. ओके. आणि आपण क्लास जॉईन केल्यानंतर किती दिवसानंतर मुलांचे क्लास घ्यायला सुरू करू शकतो? 8च दिवसात. 8 दिवसामध्ये. बिलकुल 8 दिवसात. तुमच्या काही 8 दिवसातच एवढा चांगला मेथड क्लिअर करतो मी, की तुम्ही ऍडव्हर्टायझिंगही चालू करू शकता क्लासची आणि क्लासही चालू करू शकता. ओके. आणि आम्ही मग सपोज आता 8 दिवस सुरू केले, पण स्कूल सोबत तर लगेच टाईप नाही करू शकत ना, आम्हाला एक बॅच घ्यावा लागेल. हो ना, बघ माझं म्हणणं काय, 8 दिवसात बॅच चालू करण्यापेक्षा आजूबाजूचा घरी असेल की नाही कोणी, एखादा शेजारी मुलगा असेल, हो हो. एक त्याला शिकवणं चालू करा ना. त्याला समजायला लागलं की तोच तुमची मार्केटिंग करते ना असं. ओके, ठीक आहे, चालेल. आणखी काही प्रश्न असतील तर सांगा. काही प्रश्न आहेत आणखी? हा, नमस्कार सर. हा मॅडम, बोला. आपण हे अबॅकस मराठी मीडियमच्या मुलांना शिकवू शकतो का? हो मॅडम, सगळेच मीडियम. हो का? हा, एवढाच माझा प्रश्न होता. हा आणि हे पैसे वगैरे कधी भरायचे 5,000? मॅडम, लिंक शेअर करायला लावतो. तुमचा नंबर मला शेअर करा ना, 93चा माझा जो हा. नंबर आहे. लिंक शेअर करतो पेमेंटची, त्याच्यावर पेमेंट करता येईल. ते किती दिवसात का आपल्याला क्लास लगेच चालू? तुम्ही पेमेंट केल्याबरोबर लगेच मटेरियल डिस्पॅच होऊन जाईल मॅडम, आणि लगेच तुमचा क्लास सोमवारपासून अबॅकसचे क्लासेस सुरू होतात. वैदिक हो. मॅथ्स, हँडरायटिंग सगळे क्लासेस सोमवारपासून चालू. ओके सर. आणखी काही प्रश्न आहेत सुरेश सर? सर, याला वैदिक मॅथ आणि अबॅकस याचा काही संबंध नाही ना, म्हणजे अबॅकस नाही नाही केल्यानंतरच नाही, वैदिक मॅथ अबॅकस इज केलं अ का? डिफरंट पार्ट सर. अबॅकस हा वेगळा पार्ट आहे. वैदिक, दीपाली मॅडम थोडंसं यांना कॉन्सेप्ट क्लिअर करून द्या. दीपाली मॅडम, ठीक आहे. अबॅकस सर किड्स साठी आहे, आणि मेंटली तो प्रोग्राम आहे, मेंटल ब्रेन डेव्हलपमेंटचा. त्यात पेनला हात ओके. लावायचं काम पडत नाही. वैदिक हम्म. मॅथ्स मध्ये थोडंसं पेन पेन्सिल आपल्याला मुलांना चालवावं लागतं. ओके. हा, म्हणजे मी असं ऐकलं होतं की अबॅकस झाल्यानंतर वैदिक मॅथचा थोडं रिझल्ट चांगला फास्ट बिलकुल येतो म्हणून. 100% मुलं भेटतात. इव्हन नाही मी नाही, म्हणतो अबॅकस. अबॅकस क्लासेसचेही मुलं भरपूर तुमच्याकडे वैदिक मॅथ्सला येतात. आमचं आहे ना. आणि मी असं ऐकलं होतं की अबॅकस झाल्यानंतर वैदिक मॅथला रिझल्ट फास्ट येतो, असं मी ऐकलं होतं, म्हणून म्हटलं अबॅकस नाही, असं काही नाही केल्यानंतर सर. वैदिक. वैदिक मॅथ्सलाही डायरेक्ट जर स्टुडंट 5वी पासूनचा वैदिक मॅथ्स करत असेल तर काही इश्यू नाही, त्याला आउटपुट येईल 100%. हो, चालेल, ठीक आहे. आणखी काही प्रश्न? सर, हे खेडेगावात वगैरे चालू शकतं का? 100% मॅडम. आता काही खेड्याचं बाइंडिंगच नाही राहिलं मॅडम. इंटरनेट आल्यापासून सगळं जग एक झालं म्हणतात की नाही, हम्म. त्यामुळं खेड्याचं काही बाइंडिंग नाही राहिलं मॅडम. कित्येक फ्रँचायझी आमच्या आहेत, ज्या ज्या गावाची लोकसंख्या 1,000, 2,000, 3,000 आहे, मुलं तर शिकतातच की नाही. शहरात हो. जातील, कॉन्व्हेंटमध्ये शिकतील, पण शिकतातच की नाही मुलं. त्यामुळे काही इश्यू नाही, चालते 100% चालते, काही प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला थोडी पेशन्स, म्हणजे लगेच नाही, लोकांना आपल्याला आउटपुट दाखवावं लागतं, बरोबर आहे की हो. नाही. मुलांकडून करून कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ते आम्ही ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला सांगतोच. आणखी काही प्रश्न आहेत की थांबू मी? प्रवीण सर, काही आहे का प्रश्न? नाही सर. बरेच दिवसांनी भेटलो आपण. हा, हो हो, नाही मला वैदिक मॅथ्स करायचं सर. नक्की नक्की देतो मी तुमचं. थोडंसं मी नंतर मी आता. हो हो, नाही माझं काय झालं सर, मला करायचं आहे, मी आता क्लासमध्ये. थोडंसं मी नंतर कॉल करून बोलतो बरं तुमच्याशी. ठीक आहे, चालेल चालेल सर, काही इश्यू. हो ओके. हो. सर, आपला अबॅकस चालवतात बदलापूर डिस्ट्रिक्ट ठाणे. ठीक आहे, थांबतो मी आता. ठीक आहे, गुड नाईट ऑल ऑफ यू.
काही प्रश्न असेल तर नक्की विचार. काही प्रश्न आहे का? पूनम गिरी मॅडम हात रेज केलाय तुम्ही, हँड तुमचा आहेत का पूनम गिरी मॅडम? रेणुका मॅडम काही प्रश्न आहे? ठीक आहे, मी थांबतो. चला, गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.